मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे। लोकसभा नगर लोकसभेमध्ये दक्षिण आणि उत्तरमध्ये दोन्ही सीटं विकास महाआघाडीचे आलेले आहे। भाऊसाहेब वागचौरे हे सुद्धा मोठ्या मताधिक्याने आलेले आहे। हा विजय शिवसेना किंवा महाआघाडीचा नसून शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, बेरोजगार तरुणांचा आणि ज्यांना कामधंदे नाही अशा सगळ्यांचा विजय आहे। आज जर सत्ता केंद्रामध्ये जर शिवसेना आणि आघाडीची जर आली तर 1001% सगळ्या तरुण वर्गाला, शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय महाविकास आघाडी राहणार नाही। आणि भाऊसाहेब वागचौरेंच्या माध्यमातून आम्ही उत्तरमध्ये सेवा संस्थान शिर्डीमध्ये असो या कोणत्या पण याच्यामध्ये जे पण जनतेसाठी काम करता येईल ते आम्ही करणार आणि 1001% आमच्या कामाला यश येणार। मग ते सेवा संस्थांचे जे कर्मचारी आहे त्यांच्यावर अन्याय होऊ राहिला तो असो, इथं तो आणतो शेतकऱ्यांचा जो फुलांचा विषय असो किंवा शेतीचा विषय असो तो असो आणि प्रत्येक गोष्टीचा आम्ही छडा लावणार। निळवंडेचं काम झालं म्हणते ते काम झालं नाही, शेतकऱ्यापर्यंत आत्तापर्यंत पाणी पोहोचलं नाही, काही नाही। त्याच्याच आधीसुद्धा आम्ही पाठपुरावा करून हे तडीला नेऊ। याच्या आधीसुद्धा जे निळवंड्याला पाणी आलं किंवा जो विषय होता तो भाऊसाहेब वागचौरेंनीच उचलला होता। उर्वरित विषयसुद्धा तो आणतो भाऊसाहेब वागचौरेंच्या हातानेच त्याला तडीला नेणार आम्ही आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक घरापर्यंत आणि तो आणतो बांधापर्यंत पाणी कसं पोहोचन यासाठी आम्ही प्रयत्न करू। आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो आणि शिवसेना असो, उभाटा आम्ही सगळे मिळून एक दिलाने एकजुटीने कामं करू आणि विकास कामं करू आणि सगळ्या शेतकऱ्यांना आणि जे बेरोजगार तरुण असन किंवा जे पण तो आणतो ज्यांच्यावर अन्याय झाला किंवा ज्यांना तो आणतो न्याय नाही भेटला त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न 1001% आम्ही करू। दिन म्हणून आपण खरी साजरी केली पाहिजे। आज हुकुमशाहीचा अंत झाला आणि लोकशाही जिवंत राहिली। आज खऱ्या अर्थाने आज मोदीचा अंत झाला, जो या देशावर हुकुमशाही गाजत होता। मोदी आणि शहा ही आदिलशाही नष्ट झाली आणि आज खऱ्या अर्थाने शिवरायांचं राज्य आलं, खरं कष्टकऱ्यांचं राज्य आलं आणि शेतकऱ्यांचं राज्य आलं। आजपासून खरा शेतकऱ्याला खरोखर न्याय भेटन ही आज अपेक्षा करूया आणि आज असं आपण समजून धरूया का आज ही आदिलशाही संपुष्टात आली, खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत आली आणि कष्टकऱ्यांना इथून पुढे शेतीला भाव आणि बेरोजगारांना नोकरी, जे आपले उद्योगधंदे परदेशात गेले, बाहेरच्या राज्यात गेले ते परत आणू। आज आपण उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली यांनी पक्ष फोडला, यांनी उद्धव साहेबांना संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु उद्धव साहेब संपले नाही। ते बाळासाहेब ठाकरेंचा चिरंजीव आहे। हे मोदी आणि शहाला संपवल्याशिवाय राहणार नाही। त्या ताकदीने आम्ही सगळे उद्धव साहेबांबरोबर आहे। आणि आज नगर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं दोन्ही पण हे महाविकास आघाडीचे सीट आले, निवडून आले आणि हे निस्ते जे उमेदवार निवडून आले ते देशाचं राजकारण बदलावणार आहे, ती हुकुमशाही संपुष्टात आणणार आहे आणि लोकशाहीला खऱ्या अर्थाने आज सुरुवात झाली। म्हणून आज आम्ही इथं उंटावरून साखर वाटून आनंद उत्सव साजरा केलेला आहे। त्याच्या विरुद्ध सर्वसामान्य शेतकरी, कामगार एकजुटलेत आणि ही साखर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी वाटलेली आहेत या साखर सम्राटाच्या विरोधात आणि त्यांना धडा शिकवलेला आहे या निवडणुकीच्या माध्यमातून। एवढंच आम्ही शिवसैनिक म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो। भाऊसाहेब वागचौरे आणि नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके हे दोन्ही उमेदवार आज मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीचे 30पेक्षा जास्त सीटं निवडून आलेले आहे आणि देशात सुद्धा जवळजवळ सत्तेच्या जवळ इंडिया अलायन्स हे पोहोचलेलं आहे। याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीनं शिर्डी शहर शिवसेना जी मूळ शिवसेना आहे, म्हणजे न्यायालयांनी खोटे निकाल दिले असतील पण जनतेच्या न्यायालयात मात्र शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे, राष्ट्रवादी काँग्रेस ही पवारसाहेबांची आहे। हे जनतेच्या न्यायालयात आज सिद्ध झालेलं आहे, हे आजच्या या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे आणि काँग्रेस हा महाराष्ट्रातला 1 नंबरचा पक्ष ठरलेला आहे। म्हणून आम्ही आज या ठिकाणी अतिशय जल्लोषात या ठिकाणी आनंद साजरा केलेला आहे। सगळ्यात आमच्या तिन्ही पक्षांचे आमच्या सोबत असलेले सगळे घटक पक्ष, समविचारी जे कार्यकर्ते होते या सगळ्यांना सोबत घेऊन आनंद साजरा केलेला आहे। आजच्या निवडणुकीच्या माध्यमातून जो निकाल बाहेर आलेला आहे आणि या निकालामुळे एक अतिशय चांगला आणि सकारात्मक मेसेज म्हणजे सातत्याने हुकुमशाहीने, दडपशाहीने, दादागिरीने, गुंडगिरीने कुणाचे तोंड बंद करण्याचा जो प्रयत्न केला जायचा, या निकालातून यापुढे तुम्ही गरिबांची तोंड बंद करू शकत नाही। तुम्ही गोरगरिबांच्यावर अन्याय करून, दडपशाही करून, गुंडगिरीची भाषा वापरून त्यांना तुम्ही रोखू शकत नाही। या आजच्या निकालाने या ठिकाणी अधोरेखित झालेला आहे। मी या निमित्ताने परत आपल्याला सांगतो की आम्ही आज उंटावून साखर वाटलेली आहे।
उंटावून साखर वाटण्याचं कारण तुम्हाला साखरेचा एक 4-6 महिन्यापूर्वी साखरेचा चांगला प्रचार झालेला होता. साखर वाटण्याचा हेतू त्यांचा मतं मिळवण्यासाठी होता, पण आम्हाला चांगली मिळाली म्हणून साखर वाटलेली आहे. नंबर 2, सुहास बापूंनी पण सांगितलं की साखर सम्राटांनी साखर वाटून लोकांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला, पण ती त्यांना खरं म्हणजे सभासदांची साखर लोकांना फुकट वाटली, पण तरीही लोक त्या साखरेच्या गोडव्याला भुलले नाही. परंतु आज आम्ही आमच्या खिशातून पैसे घालून आमच्या घामाच्या पैशाची साखर या ठिकाणी घेतली आणि उंटावून ती साई भक्तांना, इथल्या मतदारसंघातील मतदारांना, आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी वाटलेली आहे. आणि आजच्या साखरेच्या निमित्ताने त्यांचं तोंड गोड होण्याबरोबरच भविष्य काळात आम्ही साईबाबा संस्थांचे जे कर्मचारी असतील, आमच्या भागातले जे शेतकरी ज्यांचा प्रश्न फुलांचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे, साईबाबांच्या मंदिरात जे फुलं चालू होत नाही, त्या फुलामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्या फुलामुळे इथला फुल विक्रेता अडचणीत आलेला आहे, इथला दुकानदार अडचणीत आलेला आहे, इथला ओवणीवाला अडचणीत आलेला आहे. त्याचबरोबर इथला जो बेरोजगार युवक या ठिकाणी सातत्याने रोजगाराच्या बाबतीमध्ये वेगवेगळे काहीतरी भंपक वक्तव्य कोणीतरी करत असतं आणि लोकांना वेड्यात काढण्याचं काम करत असतं. परंतु प्रत्यक्ष रोजगार भेटावा यासाठी आम्ही वाकचौरे साहेब आणि अतिशय कर्तृत्ववान आणि कृतिशील नेता म्हणून निलेश लंके हे या ठिकाणी खासदार झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही हे प्रश्न सोडवण्यासाठी, कारण निलेश लंकेंची थेट संघर्ष करण्याची जी भूमिका आहे ती आम्हाला अतिशय आवडणे, कारण आमचा पण स्वभाव तोच आहे संघर्ष करण्याचा. मग या संघर्षाच्या माध्यमातून हे सगळं उभं करत असताना राज्याचे माजी महसूल मंत्री जे या जिल्ह्यातल्या दोन्ही उमेदवारांच्या विजयामध्ये किंगमेकर ठरलेले आहेत आणि ते किंगमेकर जे बाळासाहेब थोरात साहेब आहे, राज्याचे नेते आहेत, त्यांच्या माध्यमातून अतिशय बारीक प्रश्नावर आम्ही हे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार आहोत. मी आपल्याला या निमित्ताने आनंदाची बाब अशी आहे, एक सातत्याने ज्या निवडणुका या राहता तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये झाल्या, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले बाजार समितीची निवडणूक झाली होती. मी सातत्याने सांगत असतो, बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला फक्त 50-55 मतं होते, आम्हाला 550 मतं पडली. त्याच्यानंतर आमच्याकडं गणेश कारखान्याला कुठलीही यंत्रणा नसताना 18-1नी म्हणजे 18-1नी आम्ही तो कारखाना त्या ठिकाणी थोरात साहेबांच्या माध्यमातून, विवेक भैया कोले यांच्या माध्यमातून ताब्यात घेतला. साईबाबा संस्थांची सोसायटी 17-0ने ताब्यात घेतली. आज लोकसभेच्या दोन्ही सीट्स ताब्यात घेतलेल्या आहे. मी साईबाबांच्या समोर उभं राहून सांगतो, येणारी विधानसभा ही कुणाची मक्तेदारी नसणार आहे. थोरात साहेब म्हणतील तसाच उमेदवार, थोरात साहेब म्हणतील तोच उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीचा निवडून येईल, हे जाहीरपणे सांगतो. जे निलेश लंके साहेब जे आता खासदार झालेले आहेत, त्यांनी गणेश कारखान्याच्या विजयी सभेत त्यावेळेला सांगितलेलं होतं की गणेशच्या माध्यमातून राहत्यातील जनतेने विजयाला सुरुवात केलेली आहे. हा विजयाचा रथ मी अहिल्यानगरमध्ये घेऊन जातो आणि तिथं त्यांना रोखून हा रथ पुढे नेणार आहे. आता आमची निलेश लंके साहेबांना या माध्यमातून विनंती राहणार आहे, हा रथ परत इकडे नगरमधून इकडं शिर्डी विधानसभेत घेऊन यायचा आहे आणि हा परत जो काही कुणी प्रस्थापित असतील, जे कुणी स्वतःला भुजंग समजत असतील, जे सरंजामशाही असल्यासारखं वागत असतील, त्यांना रोखण्याचं काम करूया. उमेदवार घोषित झाले, त्यापैकी सर्वसामान्य लोकांचं म्हणणं होतं की वाकचौरे साहेब हे सहजासहजी निवडून येईल, परंतु जे दक्षिणचे खासदार आहे सुजयदादा विखे, ते मात्र थोड्या का फरकाने व्हायना ते निवडून येणार. अशी परिस्थिती असताना आता रिझल्ट आला आणि सर्वांचं म्हणणं आलं हे चमत्कार झाला. तर सुजयदादाला सांगणं एवढंच आहे की दादा, चमत्कार असा होत नाही. हा चमत्कार ह्या गोरगरीब शेतकऱ्यांचा तळतळाट आहे की ज्यांनी आपली शेती हजारो एकर नांगरली, ज्या शेतीत आपला घाम गाळला, ते फुलं आपण मंदिरात बंद केले. दादा, हा तळतळाट तो आहे. सर्वसामान्य लोक आहे, फुटपाथवर बसणारे होते, ते तुम्ही या 4 पांढऱ्या पेशी लोकांमुळं त्यांना त्रास दिला, अन्याय करायला लावलं, तो तळतळाट आहे. दादा, हे सर्वसामान्य ओवणीवाले गोरगरीब कष्टकरी लोकांचा तळतळाट आहे का तुम्ही तो पडले आणि त्यांचा तळतळाट म्हणून तिथं पडून चमत्कार झाला. अजून मला सांगू इच्छितो की आता तरी आपण सावध व्हा, कारण पुढं आमदारकी आहे. तुम्ही दक्षिणेमध्ये पडला, इथं मात्र पुढं आमदारकी आहे. आता तरी या पांढऱ्या पेशी या 2-4 लोकांचं तुम्ही म्हणणं ऐकणं बंद करा, नाहीतर तुम्हाला तुमची नगर दक्षिण सारखी पुनरावृत्ती ही नक्कीच राहता तालुक्यात झाल्याशिवाय राहणार नाही, हेच तुम्हाला मी आवर्जून सांगतो. अनेक 2 महिन्या 3 महिन्यापूर्वी जे आता 200-300 रुपयाची सर्वसामान्याला साखर वाटली, तर ते बऱ्याचशा लोकांनी सांगितलं होतं ती कडू लागली.
म्हणून आम्ही आता आमच्या खिशातून, कारण ती कडू का लागली तर अनेक जण म्हटले ती कुडून आणली, 4थ्या श्रेणीतली साखर होती, अमुक धमुक. परंतु आता आम्ही हा विचार केला की आम्ही आता आमच्या खिशातून कष्टाच्या पैशातून विकत घेऊन गोरगरिबांना ती वाटली. त्यांना विचारलं तर ते आम्हाला सगळे म्हणले ठीक आहे, ओके, गोड लागली. ती चमच्यानी साखर वाटली, ती चमच्यानी का वाटली का ह्या चमच्यांना कळावं म्हणून. आणि दुसरा विषय की आमचा 2-3 महिन्यापूर्वी जो हल्ला झाला होता, तो हल्ल्याचं आमचं काही कारण नव्हतं. आम्ही सर्वसामान्य काम करत होतो, एक झोपडपट्टीतले आम्ही लोक आहोत. परंतु आमच्यावर दडपशाही करण्यासाठी आम्हाला अमानुषपणे मारलं. परंतु आम्ही पण कच्च्या गुरूचे चेले नाही, आम्ही तुटून पडलो. आणि त्याच्यानंतर त्यांना माहीत आहे सोसायटीमध्ये काय झालं, कसं झालं आणि आमची भेट कुठं झाली होती आणि आमच्याबरोबर कोण होतं. त्याच्यामुळं हे जे आहे आता हुकुमशाही, दडपशाही आणि जे कोणी तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग करत असेल ते आता बंद करायला पाहिजे. नाही तर तुम्हाला नगरपालिका तर जाणारच आणि तुमची आमदारकीही जाणार, हे मात्र आपण ध्यानात ठेवावं.